Hello, dear students. Today we will see numericals on cell potential. बघा, मागच्या लेक्चरमध्ये आपण इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणजे काय बघितलं, त्याचे टाइप्स बघितले, ऑक्सिडेशन पोटेन्शियल आणि रिडक्शन पोटेन्शियल. त्यानंतर स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणजे काय बघितलं, त्यानंतर स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल बघितलं, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल बघितलं आणि सेल पोटेन्शियल. इतकं झालं होतं. त्याच्या फॉर्म्युल्यापर्यंत आलो होतो. E naught cell is equal to E cathode minus E anode. Okay, standard cell potential is equal to standard reduction potential at cathode minus standard reduction potential of anode. Okay, ते होतं. आपण काढले फॉर्म्युला. E cell is equal to E cathode minus E anode. E naught cell प्रत्येक नॉट कशासाठी येते, ई नॉट, नॉट म्हणजे वरती 0, कशासाठी येते, स्टँडर्ड डिनोट करतो. तो स्टँडर्डच आहे प्रत्येक ठिकाणी. ई नॉट कॅथोड मायनस ई नॉट नॉट वगैरे. ओके, तो फॉर्म्युला होता. त्याच्यावरून आपल्याला इथं न्यूमेरिकल करायचे आहेत. बघा, न्यूमेरिकल काय, कॅल्क्युलेट द EMF और स्टँडर्ड सेल पोटेन्शियल ऑफ द फॉलोइंग सेल. सेलचं रिप्रेझेंटेशन दिले. सेल रिप्रेझेंटेशन वरून तुम्हाला ओळखता येतं हा सेल कोणता आहे, डॅनियल सेल आहे. ओके, झिंक एनोड आहे कारण तो लेफ्ट साइडला आहे, कॉपर कॅथोड आहे तो राईट साइडला आहे. हे सेल रिप्रेझेंटेशन दिले. ठीक आहे, आपण ई नॉट सेल कसं काढणार आता. ई नॉट सेल इज इक्वल टू म्हणजे सेल पोटेन्शियल, त्यालाच आपण EMF ऑफ सेल बोलतो. EMF लॉन्ग फॉर्म इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. E naught cell is equal to E naught cathode minus E naught anode. मग आता इथे कॅथोड कोणता आहे, कॉपर. त्याचा रिडक्शन पोटेन्शियल घ्यायचं आहे. इथं बघा, याच्याकडे कधी जर अशा फॉर्म मध्ये दिला असेल, काही दिलं नाही, डायरेक्ट वरती E naught करून व्हॅल्यू दिल्या, इट्स ओके, समजून जायचं की त्याने रिडक्शन पोटेन्शियलच दिलाय. पण जेव्हा असं व्हॅल्यू दिलं असेल त्यावेळेस तुम्ही तिथे विचार करायचे. Cu2 टू Cu दिले म्हणजे Cu2 गेन्स 2 इलेक्ट्रॉन टू कन्वर्ट Cu म्हणजे रिडक्शन, म्हणजे रिडक्शन पोटेन्शियलची व्हॅल्यू दिली याची. जर तुम्हाला इथे असं उलट दिलं असतं E naught Cu2 त्यावेळेस तिथे ऑक्सिडेशन पोटेन्शियल राहिली असती आणि तुम्हाला वरती काय घ्यायचंय, फक्त रिडक्शन पोटेन्शियलची व्हॅल्यू घ्यायची आहे. तुम्हाला अपोजिट करून घ्यावी लागली असते. पण ठीक आहे, इथं रिडक्शन पोटेन्शियलची दिले. आता किती आहे ते 0.34 मायनस. आता इथं ई नॉट, एनोड कोणता आहे, झिंक. झिंकची पण कोणती, SRP दिले का SOP दिले, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल दिले का स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल दिले. बघा याच्याकडे Zn2 टू Zn म्हणजे झिंक गेन 2 इलेक्ट्रॉन कन्वर्ट इनटू Zn म्हणजे याचा अर्थ हा होतो, झिंक गेन करत नसला तरी म्हणजे इथे काय दिलेलं आहे, रिडक्शन पोटेन्शियलची व्हॅल्यू दिली आहे. समजून जायचं. जर दिलं तर ठीक, नाही दिलं तर रिडक्शन पोटेन्शियलचीच व्हॅल्यू तिथे लिहायची त्या फॉर्म्युल्यामध्ये. ओके, दिलंय म्हणून काय हरकत नाही. मायनस 0.76. जर समजा असं दिलं नसतं, समजा झिंक टू Zn2 त्यावेळेस इथं प्लस दिलं असतं, त्यावेळेस तुम्हाला काय करून घ्यावं लागलं असतं, याची व्हॅल्यू रिडक्शन पोटेन्शियल करून घ्यावी लागली असती. ती काय होते, मायनस 0.76. मग तिची व्हॅल्यू काय झाली असती, Zn2 टू Zn मायनस 0.76 व्होल्ट आणि नंतर लिहावं, फॉर्म्युल्यामध्ये ठेवावं लागलं असतं. ओके, ठेवलं, करा बरं. किती होईल, 0.34 प्लस 0.76 किती होतं, 1.10 व्होल्ट. दिस इज युअर सेल पोटेन्शियल ऑफ डॅनियल सेल. डॅनियल सेलचा सेल पोटेन्शियल किती असतो, 1.1 व्होल्ट. त्याच्यावरती लिहून येतो कोणते, किंवा वरच्या किंवा सेलवरती जर बघितलं तर त्यांचा सेल पोटेन्शियल लिहून येतो किती व्होल्ट आहे ते. ओके, डॅनियल सेलचा सेल पोटेन्शियल असतो 1.1 व्होल्ट. आलं लक्षात. अशा पद्धतीचे न्यूमेरिकल येते. आणखी एक देतोय बघा, सेकंड. हा एक न्यूमेरिकल आहे. राईट द सेल रिॲक्शन अँड कॅल्क्युलेट द स्टँडर्ड EMF ऑफ द सेल. सेल रिप्रेझेंटेशन दिले तुम्हाला, त्याच्यापासून सेल रिॲक्शन लिहायला सांगितले आपण आणि EMF पण कॅल्क्युलेट करायला सांगितले. कोणते अगोदर करा, काही हरकत नाही, इंडिपेंडंट आहे दोन्ही पण. ओके, मग
अगोदर आपण काय करूयात, या व्हॅल्यूज साईडला लिहून ठेवून सेल रिॲक्शन लिहूयात. ओके, ई नॉट सी डी किती आहे, -0.403 व्होल्ट. ई नॉट ए जी किती आहे, 0.799 व्होल्ट. ओके, लिहून ठेवलात. मग अगोदर आपण सेल रिॲक्शन लिहूयात त्याच्यावरती. आता मला सांगा तुम्ही, या सेल रिप्रेझेंटेशनवरनं तुम्हाला काय समजतं, ॲनोड कोणता आहे, लवकर सांगा. कॅडमियम, बरोबर आहे, कारण तो लेफ्टला आहे. कॅथोड कोणता आहे, सिल्वर, कारण तो राईटला. ठीक आहे, मग ॲनोड हाफ रिॲक्शन काय होईल, कॅडमियम लुजेस 2 इलेक्ट्रॉन अँड फॉर्म अ CD2+ आयन. हे झाली ॲनोड हाफ रिॲक्शन, याचं कॉन्सन्ट्रेशन म्हणून. कॅथोड हाफ रिॲक्शन काय होईल, हा कॅथोड Ag+ गेन्स 1 इलेक्ट्रॉन अँड फॉर्म्स द Ag सॉलिड. Ag+चं पण कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार आहे. ठीक आहे, हे कॅथोडवरची रिॲक्शन झाली, प्रोडक्शन. आलं लक्षात. मग सेल रिॲक्शन लिहित असताना काय करायचे, दोन्हीही हाफ इक्वेशन मधले इलेक्ट्रॉन सेम करायचे, म्हणून याला 2 न मल्टिप्लाय केलं मी, इथं 2 Ag. ओके, 2 इलेक्ट्रॉन, हे 2 इलेक्ट्रॉन कॅन्सल झाले, बाकीचं आहे तसे लिहा. CD सॉलिड प्लस 2 Ag+, त्याचं कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार गिव्ज CD2+, त्याचं कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार प्लस 2 Ag सॉलिड. दिस इज युअर सेल रिॲक्शन फॉर धिस सेल रिप्रेझेंटेशन. आलं लक्षात, काय अवघड आहे, ठीक. सेल रिॲक्शन लिहिली तुम्ही. आता EMF ऑफ सेल काढायचे, हे लिहिलात. त्यानंतर EMF ऑफ सेल काढण्यासाठीचा फॉर्म्युला, E नॉट सेल इज इक्वल टू E कॅथोड मायनस E ॲनोड. आता E नॉट सेल इज इक्वल टू फॉर्म्युला काय, E कॅथोड मायनस E ॲनोड, बरोबर आहे, हा फॉर्म्युला आहे. मग आता इथे कॅथोड कोणता आहे, सिल्वर, बरोबर आहे, Ag. मग आता रिॲक्शन मध्ये 2 Ag आलं म्हणून याला डबल नाही करायचं, त्याचं सेल पोटेन्शियल सेम राहतो. इथं आपण बॅलन्स करण्यासाठी 2 घेतलं होतं. ओके, मग इथं कॅथोड कोणता आहे, सिल्वर, त्याची व्हॅल्यू किती आहे रिडक्शन पोटेन्शियलची, 0.799. आता म्हणाल सर तुम्ही इथं हा रिडक्शन पोटेन्शियलची व्हॅल्यू दिले का ऑक्सिडेशनची दिले, कसं ओळखायचं, कारण न्यूमेरिकल मध्ये दिलंय काय, फक्त E नॉट केलंय, त्या ठिकाणी काही पुढं नोटेशन दिलं नाही. मग त्यावेळेस बिंदास्त तो SRP दिलाय म्हणून यूज करा, स्टँडर्ड रिडक्शन. पण ज्या ठिकाणी मेन्शन केलंय त्या ठिकाणी तेवढं लक्ष द्या. ज्या ठिकाणी मेन्शन केलंय, मेन्शन कसं केलंय ते बघा. जर तिथे ऑक्सिडेशन पोटेन्शियल मेन्शन केला असेल तर तुम्हाला त्याचा रिडक्शन पोटेन्शियल घेऊन रिडक्शन पोटेन्शियल व्हॅल्यू करूनच या फॉर्म्युल्यामध्ये ठेवावं लागेल. ठीक आहे, नॉट इझी. मायनस ऑफ मायनस, हा कॅडमियम काय ॲनोड आहे, त्याचे किती आहे, -0.403 व्होल्ट इतकी व्हॅल्यू आहे. मायनस मायनस प्लस 0.799 प्लस 0.403, आता नियर अबाउट 1.2 येईल, आपण करूयात. ओके, 3 9 12, 1 आले, 9 1 10, 1 आणखी 12. ओके, 1.202 व्होल्ट. सेल पोटेन्शियल किती येईल, 1.202 व्होल्ट. हा तुमचा सेल पोटेन्शियल आला आणि सेल रिॲक्शन अगोदर आपण केली होती. ओके, चालेल. असं तशाही पद्धतीने तुम्हाला सेल पोटेन्शियल काढता आला पाहिजे. आणखीन एक न्यूमेरिकल मी घेईन आणि नंतर एक तुम्हाला घरी करण्यासाठी देणार आहे. आणि याच लेक्चरमध्ये आपण फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन इलेक्ट्रोड पोटेन्शियल बघूया. ओके, जो मागच्या लेक्चरमध्ये पार्ट राहिला होता सेल पोटेन्शियल घेत असताना. ओके, एक न्यूमेरिकल मी करणार आहे. बघा, हा एक न्यूमेरिकल आहे. द स्टँडर्ड EMF ऑफ द फॉलोइंग सेल इज 0.463 व्होल्ट. इथे सेल पोटेन्शियल दिले. ओके, EMF दिले सेलचं रिप्रेझेंटेशन पण दिले. इफ द स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ द कॉपर इलेक्ट्रोड इज 0.337 व्होल्ट, देन व्हॉट इज द स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ AG इलेक्ट्रोड. ओके, एका इलेक्ट्रोड पोटेन्शियल दिले, दुसऱ्याचं काढायला सांगितलं.
ओके, फरक काय नाही. आता बघा इथे कॉपर ॲज अॅनोड आणि सिल्वर ॲज अ कॅथोड आहे. कॉपर काय अॅनोड आहे, सिल्वर कॅथोड आहे. कारण रिडक्शन पोटेन्शियल व्हॅल्यू कॉपरपेक्षा सिल्वरची जास्त असते. जेव्हा कॉपर आणि सिल्वरमध्ये जर इलेक्ट्रोड आपण सेल तयार केला तर सिल्वर लवकर रिड्यूस होतो, कारण त्याची रिडक्शन पोटेन्शियल व्हॅल्यू जास्त आहे. सिल्वर रिड्यूस झाला तर कॉपर ऑक्सिडाइज होणारच. ओके, त्यावेळेला म्हणून इथं कॉपर अॅनोड आहे आणि सिल्वर काय कॅथोड आहे. ओके, ठीक आहे. इथे रिप्रेझेंटेशन वरून तुम्हाला लगेच कळतं. इलेक्ट्रोकेमिकल सिरीज म्हणून आहे. ते सिरीज शिकल्यानंतर तुम्हाला लगेच कळेल की सेल दिले तर कुठला इलेक्ट्रोड किंवा कुठला एलिमेंट एनोड म्हणून ऍक्ट होईल आणि कुठला कॅथोड म्हणून ऍक्ट होईल लगेच कळेल. कारण इलेक्ट्रोकेमिकल सिरीजमध्ये तुम्हाला एलिमेंटचा SRP व्हॅल्यूच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनं आपण हे घेणार आहोत. म्हणजे ज्याची SRP व्हॅल्यू जास्त आहे तो कॅथोड म्हणून ऍक्ट होईल आणि ज्याची SRP व्हॅल्यू कमी आहे तो एनोड म्हणून ऍक्ट होईल. ठीक आहे, तो प्रश्न नंतर. तर आता आपण बघूयात काय काढायचं आहे आपल्याला. कॉपरचं तर दिले, सिल्वरचं काय काढायचंय म्हणजे ई कॅथोड काढायचंय, बाकी दिले. ओके, तर ठीक आहे. तर हे खालचं मी कॅन्सल करतोय. फक्त कॉपरचं किती दिलंय तेवढं लिहून ठेवा इथं बाजूला, 0.337 व्होल्ट. त्याला शॉर्टमध्ये काय लिहितात, 0.34 पण लिहिलं जातं बऱ्याच ठिकाणी. कॉपरचं स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल व्हॅल्यू किती असते, 0.34 व्होल्ट. काही काही याची तुम्हाला नंतर पाठच होऊन जाईल. झिंकची स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल व्हॅल्यू किती असते, -0.76 व्होल्ट. ओके, ठीक आहे. मग आता ई नॉट सेल इज इक्वल टू ई कॅथोड मायनस ई एनोड. ओके, ई नॉट सेल दिलंय किती आहे, 0.463. कॅथोड सिल्वर होता त्याची काढायचंय आपल्याला. ई कॅथोड म्हणजे इथे सिल्वर लिहितो मी कारण तोच इथे कॅथोड होता. ठीक आहे, मायनस ई एनोड किती दिलाय, 0.337. ठीक आहे, मग काय केलं, हा मायनस इकडे येऊन प्लस होईल, बरोबरच्या इकडे येऊन 0.463 प्लस 0.337 इज इक्वल टू ई नॉट सिल्वर. ओके, किती होईल, 7 3 10 म्हणाले, 6 3 9 9 1 10 पुन्हा म्हणाले 4 4 8 0.800. दिस इज युअर स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ अ सिल्वर इलेक्ट्रोड कॅथोड. किती आलं, कॅथोडचा स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ई नॉट कॅथोड किंवा त्याचं सिल्वरचा इज इक्वल टू 0.80 व्होल्ट आलं. हे तुमचं आन्सर होतं. आता मी एक घरी करण्यासाठी देणार आहे, त्यानंतर आपण नेक्स्ट पार्ट. न्यूमेरिकल आहे बघा काय, राईट द सेल रिॲक्शन अँड कॅल्क्युलेट द स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ द फॉलोइंग सेल. तोच आहे सेल कोणता आहे, निकेल इथं ॲनोड आहे, कॉपर कॅथोड आहे. त्याची सेल रिॲक्शन लिहा आणि ॲनोड आणि कॅथोडचं तुम्हाला स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल दॅट इज SRP व्हॅल्यू दिले, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल दिले, त्यानुसार सेल पोटेन्शियल काढायचं. ओके, आणि न्यूमेरिकल घरी करा आणि त्याचा आन्सर मला व्हॉट्सअपला शेअर करा. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघूयात आपण, फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन इलेक्ट्रोड पोटेन्शियल. नेक्स्ट पॉइंट आहे फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन इलेक्ट्रोड पोटेन्शियल. ओके, ठीक आहे. सेल पोटेन्शियल घेऊन आपण त्याच्यावर न्यूमेरिकल घेतले. इलेक्ट्रोड पोटेन्शियल आठवा मागचं. ओके, द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन इलेक्ट्रोड and its ions present into the solution is called as electrode potential. बरोबर आहे. When zinc rod dipped into the zinc sulfate solution, aqueous zinc sulfate solution, then negative charge occurs on the electrode and positive charge occurs into the solution, and there form the potential difference
अँड दॅट इज कॉल्ड एज इलेक्ट्रोड पोटेन्शियल. ओके, हे बघितलं. मग ह्याच्यावरती कुठले फॅक्टर अफेक्ट करणार आहेत? तर नंबर 1, नेचर ऑफ द इलेक्ट्रोड. फर्स्ट फॅक्टर कोणता आहे? नेचर ऑफ द इलेक्ट्रोड. बरोबर आहे. किंवा फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन मॅग्नेट्यूड ऑफ इलेक्ट्रोड पोटेन्शियल आहे. इथे एक मॅग्नेट्यूड वर टाकू शकता, म्हणजे मॅग्नेट्यूड ऑफ इलेक्ट्रोड पोटेन्शियल. म्हणजे नेचर ऑफ इलेक्ट्रोड वरती डिपेंड असतं की त्याचा इलेक्ट्रोड पोटेन्शियल कमी आहे किंवा जास्त आहे. बरोबर आहे. सपोज देयर इज द झिंक. झिंक हॅव मोर टेंडन्सी टू गेट ऑक्सिडाइज्ड इनटू द सोल्युशन, कारण झिंक रिॲक्टिव्ह आहे, जास्त रिॲक्टिव्ह आहे. ओके, त्याला सोल्युशन मध्ये टाकलं झिंक सल्फेट किंवा कॉपर सल्फेट मध्ये पण टाकलं तर तो काय होतो? ऑक्सिडाइज होतो. 2 इलेक्ट्रॉन लॉस करतात झिंकचे ॲटम रॉडवरचे आणि ते सोल्युशन मध्ये जातात, म्हणून त्याचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल जास्त आहे. ओके, झिंक हॅव मोर ऑक्सिडेशन पोटेन्शियल. इथे आहे 0.76 व्होल्ट ऑक्सिडेशन पोटेन्शियल. बट कॉपर हॅव लेस ऑक्सिडेशन पोटेन्शियल. कॉपरची टेंडन्सी तसं नाही. कॉपर काय होत नाही? ऑक्सिडाइज होत नाही. कॉपर वेगळा आहे. कॉपर काय करतो? रिड्यूस करतो. Therefore, copper have a less oxidation potential and higher reduction potential. कॉपरचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल किती आहे? -0.34 व्होल्ट. त्याचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल म्हणतो मी. हे SOP व्हॅल्यूज आहेत दोन्ही. आणि कॉपर ह्या रिडक्शन पोटेन्शियल 0.34 व्होल्ट. म्हणजे त्याच्या इलेक्ट्रोड पोटेन्शियलची व्हॅल्यू कशावरती डिपेंड असते? नेचर ऑफ इलेक्ट्रोड. विच इलेक्ट्रोड इज युज्ड? सपोज सोडियम आहे. सोडियमचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल झिंक पेक्षा जास्त असेल. बरोबर. लिथियम आहे. लिथियमचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल सर्वात जास्त आहे. ओके, कारण तो लवकर इलेक्ट्रॉन डोनेट करतो. ओके, जो जितका जास्त रिॲक्टिव्ह आहे त्याचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल तेवढं जास्त असेल, रिडक्शन पोटेन्शियल तेवढं कमी असेल. ओके, तर फर्स्ट फॅक्टर नेचर ऑफ द इलेक्ट्रोड. आता सेकंड, कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयॉन्स प्रेझेंट इनटू द सोल्युशन. दुसरं फॅक्टर कसं अफेक्ट करतं बघा. concentration of ions present into the solution. पहिलं कळलं इलेक्ट्रोड पोटेन्शियल वरती कसं अफेक्ट करतं. ठीक आहे. सेकंड फॅक्टर विच अफेक्ट ऑन इलेक्ट्रोड पोटेन्शियल or magnitude of electrode potential is the concentration of ions present into the solution. Ions into the solution. Concentration of ions into the solution. Present ची गरज नाही. ठीक आहे. Suppose there is the concentration of ions into the solution is more. समजा इथं ऑक्सिडेशन पोटेन्शियल आहे. झिंक आपण ॲक्वियस ZnSO4 मध्ये डीप केलाय. जर ZnSO4 चं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे किंवा Zn2+ आयन सोल्युशन मध्ये जास्त आहेत तर आणखी झिंक ॲटम तिथं इलेक्ट्रॉन लूज करून जातील का? नाही. अगोदरच एक बस आहे, बसमध्ये अगोदरच प्रवाशाची गर्दी आहे, नवीन प्रवासी त्याच्यात जातील का? नाही ना जाणार. तसंच झिंक रॉड डीप केलाय, अगोदरच त्यामध्ये Zn2+ आयन भरपूर सारे आहेत. कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन इज मोर, then less zinc atom from the zinc rod goes into the solution. म्हणजे इलेक्ट्रोड पोटेन्शियल इज लेस. बरोबर आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन जर जास्त असेल तर इलेक्ट्रोड पोटेन्शियल काय असेल? कमी असेल. If concentration of ions into the solution is more, then electrode potential less. कोणतं इलेक्ट्रोड पोटेन्शियल पण? SOP, ऑक्सिडेशन पोटेन्शियल. तर ऑक्सिडेशन पोटेन्शियल is inversely proportional to concentration of ion into the solution. बरोबर आहे. जेवढं जास्त आहे तेवढं ऑक्सिडेशन पोटेन्शियल कमी होईल. मी तर ऑक्सिडेशन का लिहिले, इलेक्ट्रोड का नाही लिहिलो, त्याचं कारण तुम्हाला कळेल. कारण रिडक्शन पोटेन्शियल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन इनटू द सोल्युशन. कसं? आता इलेक्ट्रोड पोटेन्शियल मध्ये दोन टाईप आहेत. एक आहे ऑक्सिडेशन, दुसरा आहे रिडक्शन पोटेन्शियल. मग ठीक आहे, ऑक्सिडेशन तर होणार नाही. तुम्ही म्हणाल सर ठीक आहे, म्हणजे सोल्युशन मध्येच आयन भरपूर आहेत तर झिंकचे ॲटम आणखी पुन्हा मध्ये जाण्याला किंवा इलेक्ट्रॉन लूज करून मध्ये जाण्याला एवढे उत्सुक असणार नाहीत किंवा जाणार नाहीत जास्तीत जास्त, म्हणून याचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल लेस होईल. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन मोर झालं, याचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल लेस होईल. पण रिडक्शन पोटेन्शियल मध्ये काय होतं विचार करा बरं थोडा. कॉपर सल्फेट मध्ये कॉपर रॉड डीप केला,
In the aqueous copper sulfate solution, we dip copper rod. तिथे काय होतं, रिडक्शन होतं, म्हणजे Cu2 प्लस आयन गेन्स 2 इलेक्ट्रॉन अँड डिपॉझिटेड ॲट द रॉड. म्हणजे तिथे जेवढे आयन जास्त असतील तेवढे आयन जास्त डिपॉझिट होतील. कशावरती? त्या रॉडवरती. बरोबर आहे. म्हणजे जेवढे आयन कमी असतील तेवढे कमी डिपॉझिट होतील त्याच्यावरती जाऊन इलेक्ट्रॉन घेऊन. जेवढे आयन जास्त असतील, इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन इज मोर into the solution, then it gains 2 electron and get deposited at the cathode. Therefore, reduction potential, कुठं होतं cathode वरती काय होतं, reduction potential is directly proportional to concentration of ion. ठीक आहे, लिहून घ्या. ओके, concentration of ion into the solution. आलं लक्षात? Reduction potential is directly proportional to concentration of ion. ठीक. Then third factor which affect on the electrode potential, that is temperature. Second, temperature. If temperature changes, electrode potential changes. Temperature increases, electrode potential increases. Okay, again the factors affecting on electrode potential. तर झालंय आज सेल पोटेन्शियल वरती न्यूमेरिकल बघितले आणि फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन इलेक्ट्रोड पोटेन्शियल बघितले. आता आपण बाकीचा पार्ट नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ. आजच्या पुरते एवढं पुरेसं.